कल्याण डोंबिवली महापालिका दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढते। मात्र रस्त्यामध्ये खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता असं इथलं चित्र सध्या पाहायला मिळते। गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच राहिले असले तरी रस्त्यावरचे खड्डे काही बुजवले गेले नाही। त्यामुळे यंदा गणरायांचं आगमन खड्ड्यातूनच होणार का असा प्रश्न आता नागरिक विचारतात। एकीकडे महापालिका आयुक्त 15 ऑगस्टला चिकन मटण बंदी विक्रीचा निर्णय घेतात, मात्र कल्याण डोंबिवलीमधले रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याबाबत काय महापालिका करते असा सवाल नागरिक विचारतात। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। चंद्राला लाजवळ असे खड्डे जे आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। गणपती काही दिवसांमध्ये आलेले आहेत आणि मात्र कल्याण डोंबिवलीची रस्त्याची दशा आपण पाहू शकताय। मी आहे कल्याणच्या लोहग्राम परिसरामध्ये। कल्याण आणि डोंबिवलीचे मुख्य रस्ते जे काँक्रीटचे झाले असले तरी सुद्धा जे अंतर्गत रस्ते त्याची अशी दुरावस्था झालेली आहे। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे आपण ह्या दृश्यावरून पाहू शकताय। एक एक दोन दोन फुटाचे रस्त्यावरती खड्डे आहेत। नागरिकांना चालणं देखील कठीण आहे। गाड्या तर दूरच राहिलेल्या आहेत। मात्र महानगरपालिका याकडे पूर्णतः दुर्लक्ष करताना दिसते। महापालिकेच्या आयुक्तांनी काही दिवसापूर्वी या कल्याण डोंबिवली शहरामधील रस्त्याची पाहणी केली होती। नक्कीच पाहणी केलेली की फक्त दिखाव्यापुरती पाहणी केलेली, कारण की 8 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस नव्हता। त्यावेळेला मात्र महानगरपालिकेने कोणतीही डागडुजी केलेली दिसत नाही आहे। आणि आता कालपासून पावसाळा सुरुवात झाली आहे आणि ह्या पावसातल्या कालच्या ह्या पावसाची ही दुरावस्था आहे। महापालिकेच्या आयुक्तांनी कल्याणमध्ये 15 तारखेला चिकन मटण विक्रीवरती बंदी घातली होती। मात्र कल्याण आणि डोंबिवलीतले रस्ते जे आहेत ते सुव्यवस्थित आहेत का हे पाहायला हवे होते, ते दिसले नाही का असं नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, जी मीडिया, कल्याण।